नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेळी पालन आणि मेंढी पालन यापैकी कोणता व्यवसाय अधिक फायदेशीर आहे। या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। गुंतवणूक, चारा खर्च, रोग व्यवस्थापन, बाजारभाव, जोखीम आणि नवीन व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यासाठी योग्य पर्याय कोणता असू शकतो। गावाकडे अनेक युवक आणि शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळत आहेत, पण सुरुवात करताना एक मोठा प्रश्न पडतो, शेळी पालन करावे की मेंढी पालन करावे। दोन्ही व्यवसाय फायदेशीर आहेत, दोन्ही व्यवसाय चांगले आहेत, पण प्रत्येक व्यवसाय वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे, जास्त जमीन, चाऱ्याची उपलब्धता आणि मार्केट वेगळा आहे। शेळी पालन व्यवसाय, शेळीला गरिबाची गाय म्हणतात। अर्ध्या रात्री अडचण आली तरी ती अडचण शेळी विकून अडचण भागू शकतो। शेळीला गरिबाची गाय का म्हणतात, तर शेळीला जागा कमी लागते, कमी गुंतवणूक मध्ये शेळ्या आणून व्यवसाय करू शकता, जास्त मागणी असते, वर्षभर शेळ्यांची विक्री कधीही करू शकता। अनेक शेतकऱ्यांनी 10 ते 20 शेळ्यापासून सुरुवात करून शेळीचे मोठे कळप आणि फार्म उभे केले आहेत। मेंढी पालन व्यवसाय, मेंढी पालन हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे। हा व्यवसाय महाराष्ट्रात अनेक भागात केला जातो। मेंढ्यापासून लोकर, खत, कोकरं मिळतात। कळपामध्ये मेंढी पालन केल्या तर खर्च कमी येतो, मेंढ्या जास्त पाळायला जमतात। सुरुवातीची गुंतवणूक, दोन्ही व्यवसायात जवळपास सारखी गुंतवणूक लागते। शेळी असो किंवा मेंढी, जवळजवळ किंमत सारखी असते, थोडीफार किंमत कमी जास्त राहते। साधारण 10+1 शेळ्यासाठी 1.5 ते 2 लाख पासून व्यवसाय सुरू करू शकता। तसेच मेंढ्यासाठी पण 1.5 ते 2 लाखामध्ये मेंढी पालन व्यवसाय सुरू होतो। साधारण 10 ते 15 हजारापर्यंत शेळ्यांच्या आणि मेंढ्यांच्या किमती राहतात। 1 ते 2 हजारांचा फरक असू शकतो। शेळी झाडपाला खाते, शेळीला 12 नमुन्याचा झाडपाला लागतो, त्यासोबत थोडंफार गवत खातात। मेंढी जास्त करून चाऱ्यावर अवलंबून राहते, रानात चारवण्यास मेंढ्या योग्य आहेत। मेंढी चाऱ्यावर पूर्णपणे राहते, थोडाफार झाडपाला पण खातात। शेळ्या मेंढ्या मध्ये लसीकरण आवश्यक आहे। शेळ्या मेंढ्यांना PPRET, FMD, निमोनिया यासारख्या बिमाऱ्या होऊ शकतात। फक्त मेंढ्या हा जास्त काटक प्राणी आहे। मेंढीला रोग आल्याने 4 ते 8 दिवस सहसा काही होत नाही, योग्य ट्रीटमेंट केल्या तर मेंढी वाचू शकते। शेळी थोडी कमी काटक प्राणी आहे, रोग आल्याने लवकर घायाळ होते। दोन्हीमध्ये सहसा सारखे रोग येतात, पण मेंढ्या चाऱ्यावर जास्त अवलंबून असतात, त्यामुळे मेंढ्यांना जास्त तोंडखुरी येते। प्रजनन क्षमता वेगवेगळी आहे। शेळी जास्त करून 2 आणि 3 पिल्ले देते। वेगाने शेळ्या वाढतात, पण शेळ्या एका लिमिट पर्यंत ठेवाव्या लागतात, जास्त ठेवायला जमत नाहीत, कारण जास्त शेळ्या ठेवल्या तर माणसं जास्त लागतात, रान जास्त लागते। मेंढ्या जास्त करून 1 पिलू देतात, वाढ व्हायला थोडा टाइम लागतो, पण मेंढ्या 100, 200 किंवा 400, 500 पर्यंत एका कळपात राहतात। एवढ्या मेंढ्या सांभाळायला 2 ते 3 माणसं लागतात, पण एवढ्या शेळ्या राहिल्या तर 2 ते 3 माणसांनी एवढ्या शेळ्या आटपत नाहीत, जास्त माणसं लागतील। एक लिमिट पर्यंत शेळ्या करायच्या असतील तर शेळींची संख्या लवकर वाढते, पण मेंढ्या जास्त ठेवायच्या असतील तर टाइम लागतो। कळप खूप मोठा ठेवायला जमतो, मेंढी जास्त पळत नाही, रमून खाते, जास्त रान लागत नाही। 1-2 एकर पडीत जमीन असेल तर 1 दिवस तिथे चारू शकता, पण शेळ्यांना जास्त रान लागते, शेळ्या पळतात, रमून खात नाहीत, त्यामुळे शेळ्या कमी पाळाव्या लागतात। शेळ्या मेंढ्यांचे बाजार जवळपास एकसारखे आहेत, दोन्हीलाही मागणी भरपूर राहते। सणासुदीला जास्त मागणी राहते, वर्षभर मागणी शेळ्यांना मेंढ्यांना राहते, बाजारात थोडी जास्त मागणी शेळीला राहते। शेळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते, कमी 50-70 शेळ्या करू शकता। मेंढ्यांचा कळप 100-200 मेंढ्या करू शकता, मोठ्या संख्येने मेंढ्यांचा सांभाळ करू शकता। नफ्याची तुलना केल्या तर 10 शेळ्यामध्ये 1 ते 1,40,000पर्यंत एका वेताला कमाई करू शकता, पण 10 मेंढ्यामध्ये 60 ते 70 हजार एका वेताला कमाई करू शकता, कारण मेंढी 1 कोकरू देते, शेळी 2 पिल्लं देते, त्यामुळे कमी ठेवून जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर शेळी पालन योग्य आहे। पण मेंढ्या 100-200 केल्या तर उत्पन्न खूप होते, जास्त मेंढ्या ठेवून जास्त उत्पन्न घेऊ शकता। साधारण 100 मेंढ्यांचे 7 ते 7.5 लाख रुपये विक्रीतून होऊ शकतात। खर्च काढून निव्वळ नफा 5 ते 6 लाख रुपये उर्वरित राहू शकतो। दोघं मिळून 100-200 मेंढ्या सहज पाळू शकता, पण 100 शेळ्या असतील तर माणसं जास्त लागतात। 100 शेळीला 2 माणसं वळायला असतील तर खूप अडचणी येतात। योग्य व्यवस्थापन केल्या तर दोन्ही व्यवसाय फायद्याचे आहेत। शेळी पालन कोणासाठी योग्य आहे? कमी जमीन, कमी माणसं असतील तर शेळी पालन योग्य आहे। मेंढी पालन कोणासाठी योग्य आहे? जास्त जमीन, जास्त माणसं असतील तर मेंढी पालन योग्य आहे। इतरांचे पाहून व्यवसाय करू नका, आपल्या परिस्थितीनुसार व्यवसाय निवडा।
पण परिस्थितीनुसार व्यवसाय निवडला नाही तर खूप अडचणी येतील। जर तुमच्याकडे जमीन कमी असेल, कमी भांडवल असेल, नवीन शिकत असाल तर शेळी पालन योग्य आहे। जर तुमच्याकडे रान जास्त असेल, मोठ्या मेंढ्यांचा कळप सांभाळायची तयारी असेल, माणसं जास्त असतील तर मेंढी पालन योग्य आहे। मित्रांनो, शेळी पालन आणि मेंढी पालन दोन्ही व्यवसाय चांगले आहेत। महत्त्वाचे म्हणजे कोणता व्यवसाय तुमच्या परिस्थितीला जास्त योग्य आहे हे ओळखून व्यवसाय निवडा। व्यवसाय निवडला तर यश तुम्हाला नक्की मिळेल। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।